प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावामध्ये सर्वांना माझा प्रेमाचा सलाम. आजच्या मननाकरिता आपण एक खूप परिचयाचा भाग पाहणार आहोत. अ, अनेक वेळा आपण ह्या भागातून गेलेलो आहोत आणि गेलेले असाल. परंतु आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त किंवा देव आमच्याशी काय बोलू इच्छित आहे, हे ह्या भागातून आपण पाहणार आहोत. अ, माझ्याबरोबर योहान सुवर्तमान त्याचा 4था अध्याय यामध्ये आपण येऊया. योहान सुवर्तमान त्याचा अध्याय 4 आणि त्यातून काही वचने आपण या ठिकाणी वाचणार आहोत. अ, प्रथमतः मी वचन 3 पासून वाचत आहे. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला आणि त्याला शोम्रोनामधून जावे लागले. मग तो शोम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. तेथे शोम्रोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे. कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. वाचलेलं वचन प्रभू आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि आणखी काही वचने देखील आपण पुढे वाचणार आहोत. परंतु जसं मी म्हटलं की हा भाग फार आम्हाला परिचयाचा आहे. आणि या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काही गुणलक्षणं पाहायला मिळत आहेत. आणि कमीत कमी 5 ते 6 गोष्टी ज्या मला शिकायला मिळाल्या आजच्या सकाळी, त्याच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपण वचन 3 वाचतो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. आणि 4थं वचन फार महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आणि त्याला शोम्रोनामधून जावे लागले. प्रियांनो, भौगोलिकरित्या जर तुम्ही पाहायला गेलं तर शोम्रोन हे गालिल आणि यहुदिया याच्या मध्यभागी असलेलं असं एक ठिकाण आहे. आणि या ठिकाणा यहुदियापासून गालिलापर्यंत जाण्यासाठी अनेक वेगळे मार्ग देखील असलेले आम्हाला पाहायला मिळतात. परंतु ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जाणून बुजून या मार्गाचा तो उपयोग करीत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ह्या ठिकाणी काय आम्हाला पाहायला मिळत आहे? मग तो शोम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला आणि त्या ठिकाणी एक विहीर किंवा एक झरा आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ही याकोबाची विहीर आहे प्रियांनो, ज्याने आपला पुत्र योसेफाला जी जमीन दिली होती त्या ठिकाणी असलेला हा झरा किंवा ही विहीर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि फार सुंदररित्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. फार सुंदररित्या प्रियांनो, योहान प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी प्रगट करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो, योहान प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून संबोधित आहे, देवाचा कोकरा म्हणून संबोधित आहे. आणि योहान 1 आणि 14 मध्ये तो हे देखील म्हणत आहे की जो शब्द देवासह होता आणि त्याने तो देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं सुंदररित्या मनुष्यत्व या ठिकाणी योहान प्रगट करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु तो का करत आहे, कशासाठी करत आहे? आणि त्या ठिकाणी आम्हाला या अध्यायाचा पहिला मुद्दा शिकायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्त जे हरवलेले आहेत त्यांचा शोध करण्यासाठी आणि त्यांना तारण देण्यासाठी प्रयत्न करीत असलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ह्या ठिकाणी कोणाचा शोध प्रभू येशू ख्रिस्त करत आहे? तर त्या ठिकाणी आम्हाला शमरोनामध्ये असलेली एक स्त्री पाहायला मिळत आहे प्रियांनो. ती 7व्या वचनात असं म्हटलेलं आहे, तिथे शमरोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे. जसं मी म्हटलं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं मनुष्यत्व योहान या ठिकाणी उल्लेख करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि चालून चालून दमलेला येशू आणि त्याला तहान लागलेली आहे. जो देव असता, जो देवासोबत असता, तो या पृथ्वी तलावरती येऊन आम्हासारखा
पूर्ण मनुष्य झालेला आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रियानो, आणि म्हणून त्याला तहान लागलेली आहे. आणि किती सोप्यारित्या, साध्यारित्या तो एक प्रश्न तिला करत आहे, मला प्यावयाला पाणी दे. प्रभू येशू ख्रिस्ताचं मनुष्यत्व आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु त्या शमरूनी स्त्रीचा प्रतिसाद बघा, ती काय उत्तर त्याला देत आहे. तेव्हा ती शमरूनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरूनी स्त्रीजवळ प्यावायला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरूनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. होय प्रियांनो, या स्त्रीला या गोष्टीची जाणीव आहे की ह्याचा आणि माझा काहीही संबंध नाही, परंतु तरी देखील हा मला पाणी मागत आहे. प्रियांनो, तिला हे ठाऊक नाही की प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे. आणि फार नैसर्गिकरित्या हे समजून की तो यहुदी असेल म्हणून ती हा प्रश्न त्याला विचारत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, जसं मी म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्त हरवलेल्यांना शोधण्यास व ताराव्यास या ठिकाणी आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे की त्या ठिकाणी काय गरज आहे, कोण त्या ठिकाणी हरवलेलं आहे. आणि बरोबर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीशी संवाद करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, तिच्या तिच्यासोबत संवाद करण्यासाठी अनेक जे अडथळे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सामोरं गेलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. एक यहुदी व्यक्ती शमरवण्यासोबत संवाद करत आहे, एका स्त्री सोबत संवाद करत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टींची पर्वा न करता जे ध्येय त्याच्या समोर आहे, जी गोष्ट तिला सांगायची आहे, त्याच्यावरती तो फोकस करत असलेला आम्हाला पाहायला मिळतो. प्रियानो, आम्हाला काय शिकायला मिळतं प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस एका पापी व्यक्तीचा शोध घेतो, त्यावेळेस तो कधीही त्याचा मागोवा काय आहे, तो कुठून आलेला आहे, त्याचा स्टेटस काय आहे, याची कधीही पर्वा करत नाही प्रियानो. त्याचं हे तारण, त्याची पाप क्षमा सर्वांसाठी मोकळी आहे. आपण पुढे जाऊया. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आम्ही पाहिलं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधण्यास आलेला आहे आणि त्यांना तारावयास आलेला आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त तिची जी खरी गरज आहे, तो खरा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. प्रियांनो, योहान शुभवर्तमानामध्ये अनेक अशा भेटी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने वैयक्तिकरित्या ज्यांना दिलेल्या आहेत, त्याच्यामधून अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात प्रियांनो. तिसऱ्या अध्यायामध्ये निकदेम देखील आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो, आणि त्याच्यासोबत प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे संवाद करत आहे. परंतु तो संवाद आणि ह्या संवादामध्ये फार विरोधाभास आहे. ह्या ठिकाणी तिची गरज काय आहे? तिची खरी गरज त्या जिवंत पाण्याची आहे प्रियांनो. ती कारण पाण्यासाठी पाणी काढण्यासाठी त्या विहिरीजवळ ती आलेली आम्हाला पाहायला मिळते. तिथं असं म्हटलेलं आहे की सुमारे 6 तास होता, म्हणजे जवळपास दुपारचे 12-1चा हा वेळ आहे प्रियांनो. ऊन आहे, अशा प्रसंगामध्ये ती पाणी काढण्यासाठी आलेली आहे. तिची खरी गरज, तिची तहान आहे प्रियांनो. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त फक्त तिची शारीरिक तहान नव्हे, तर तिच्या आत्मिक तहानेचा पुरवठा करीत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. प्रियांनो, अनेक वेळा जी आमची खरी गरज आहे त्याला आम्ही बाजूला ठेवून अनेक वेळा आम्ही दुसऱ्या गोष्टींची अपेक्षा करायला लागतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा तिचं लक्ष त्या खऱ्या आणि जिवंत पाण्याकडे आणि तिची तहान नेहमीकरिता भागवण्याकडे पुन्हा लक्ष लावत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. 13व्या वचनामध्ये येशू तिला म्हणत आहे, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या मागे सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तिला जिवंत पाणी
देत असताना किंवा त्याची ऑफर करत असताना आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रियांनो. सार्वकालिक जीवनाचं निमंत्रण देत असताना प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. कारण ती त्या त्या स्त्रीची ती गरज होती प्रियांनो. जर तिचा आम्ही मागोवा आम्हाला पाहायला मिळाला, आणि 15व्या वचनामध्ये ती तेच त्याला विचारत आहे. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. प्रियांनो, ती अजूनही आपल्या शारीरिक जी तहान आहे त्याबद्दल विचार करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला आत्मिक तहानेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. सार्वकालिक जीवनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु तरीही तिचं लक्ष, तिचं हेच आहे की मला इथपर्यंत फक्त पाणी काढण्यासाठी यावं लागणार नाही. परंतु आम्हाला पाहायला मिळतंय सुंदररित्या प्रभू येशू ख्रिस्त तिची खरी जी गरज आहे त्याच्यावर बोट ठेवत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि 16व्या वचनात प्रभू फार सुंदर तिला उत्तर देत आहे. आणि हे फार वेगळं उत्तर आहे ज्याचा 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 तिने कधी विचारच केला नाही. तो म्हणत आहे, तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलू ना. प्रियांनो, ती विचारात पडली असेल की हा मला असा उत्तर का देत आहे, मी तर ह्याच्याकडे पाणी मागत आहे. आणि प्रभू म्हणत आहे, तू आपल्या नवऱ्याला बोलू ना. आणि ती स्त्री म्हणत आहे, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे तू ठीक बोलतेस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता तो जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस. होय प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा मागोवा, आमचा सर्व परिस्थिती फार चांगल्यारीत्या ठाऊक आहे. परंतु फार सुंदररित्या प्रभू येशू ख्रिस्त तिच्या पापाचा प्रश्न तिच्या समोर फार कृपेने घेऊन आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तेच आम्हाला यहोवाच्या पहिल्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं, 14व्या वचनामध्ये, की कृपा आणि सत्य अशा परिपूर्ण असलेला ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि योहान म्हणत आहे की आम्ही त्याचा गौरव पाहिलेला आहे आणि तो कृपा आणि सत्य आणि परिपूर्ण असा असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. होय प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला तिचा मागोवा माहित आहे, तिचा प्रश्न माहित आहे, तिचं काय बॅकग्राऊंड आहे ते सर्व माहित असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त फार कृपेने तिचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तिची जी खरी गरज आहे, पापांपासून तिला जी सुटका मिळण्याची गरज आहे, तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवत असलेला प्रभू आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधण्यास आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाणी देण्यास तिला आलेला आहे. परंतु तिसरी महत्वाची बाब आहे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तिची खरी गरज तिला दाखवून देण्यास आलेला आहे. तिचा खरा जो पापाचा प्रश्न आहे तो सोडून देण्यास त्या ठिकाणी आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तिची खरी गरज, तिचा खरा पापाचा प्रश्न सोडवताना ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियांनो, कृपा आणि सत्य याने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त तिच्या समोर आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि फार सुंदररित्या तिला तिचं पाप प्रभू येशू ख्रिस्त दाखवून देत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणखी आम्ही पुढे पुढे ज्यावेळेस आम्ही पुढे पाहतो प्रियांनो, त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला या गोष्टींबद्दल संवाद करत आहे, ती तिचं लक्ष पुन्हा एकदा एका दुसऱ्याच विषयाकडे लावत आहे. ती उपासनेचा विषय मध्ये घेऊन येत आहे. परंतु पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त तिचं लक्ष उपासनेच्या अगोदर काय करण्याची गरज आहे याच्याकडे घेऊन येत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. तिला पाप क्षमेची गरज होती प्रियांनो. आणि तीच प्रभू येशू ख्रिस्त तिला दाखवत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. पाप आमच्यामध्ये घेऊन आम्ही कधीच देवाची उपासना करू शकत नाही प्रियांनो, कारण त्याचा आणि आमचा संबंध फार आधीच तुटलेला होता. परंतु तो जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्याला स्वतःला मसीहा म्हणून प्रगट करण्याच्या अगोदर किंवा तिला सार्वकालिक जीवन देण्याच्या आणि जिवंत पाण्याचा उपभोग तिने घेण्याच्या अगोदर तिच्या पापांची क्षमा होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिचा जो प्रश्न आहे त्याच्यावर कृपेने बोट ठेवत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रिया. तिला कळून चुकलेला आहे की हा संदेष्टा आहे आणि म्हणून त्याला माझा मागोवा माहिती आहे.
सुंदररीत्या आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. हरवलेले शोधण्यास प्रभू आलेला आहे. जिवंत पाणी देण्यास प्रभू आलेला आहे. सार्वकालिक जीवन देण्यास प्रभू आलेला आहे. चौथी गोष्ट प्रभू तिला उलगडाकडून सांगत आहे प्रियांनो. 23व वचन आपण वाचूया. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. किती सुंदररीत्या एका पापी व्यक्तीला प्रभू खूप मोठं सत्य ह्या ठिकाणी आम्हाला प्रगट करीत असलेला पाहायला मिळत आहे प्रियांनो. खरे उपासक कसे असावेत याचा उलगडा प्रभू तिला करून सांगत आहे. आत्म्याने आणि खरेपणाने कशी त्याची आराधना आम्ही करावी याचा उलगडा प्रभू येशू तिला करून सांगत आहे प्रियाने. हरवलेले शोधाव्यास आलेला आहे. जिवंत पाणी देण्यास तो आलेला आहे. सार्वकालिक जीवन देण्यास तो आलेला आहे. स्वतःला जो मसीहा आहे तो प्रगट करून देण्यास तो तिला आलेला आहे. किती सुंदर गोष्टी आहेत प्रियांनो. आणि ज्यावेळेस तो तिला उपासनेच्या बद्दल देखील उलगाडा त्या ठिकाणी तो करत आहे. आणि 25व्या वचनापासून आपण वाचू. ती स्त्री त्याला म्हणाली, मशिहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. किती सुंदर हे प्रकटीकरण आहे प्रियांनो. ज्यावेळेस एक पापी व्यक्ती प्रभू यीशू ख्रिस्ताकडे त्याचं नम्र अंतकरण घेऊन येतो, प्रभू यीशू ख्रिस्त कशा प्रकारे सुंदररित्या तो कोण आहे हे आम्हाला प्रगट करून देतो प्रियांनो. आणि किती सुंदर बाब आहे प्रियांनो आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी, की ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे जातो तो आम्हाला कधीच निराश करत नाही प्रियांनो. परंतु त्याच्या 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 गूढ गोष्टी तो आम्हाला शिकवत असलेला पाहायला मिळतो. प्रभू यीशू ख्रिस्त तिला तो कोण आहे, तो मसीहा आहे, तिला तारण्यासाठी आलेला आहे याचा उलगडा करून सांगत आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस तिला या गोष्टीची समज आलेली आहे प्रियांनो, ज्यावेळेस तिला कळालं आहे की हा व्यक्ती कोण आहे, हा देव आहे, हा मसीहा आहे, हा आम्हाला सोडण्यासाठी आलेला आहे, आम्हाला पाहायला मिळतंय प्रियांनो तिचं जीवन बदलून गेलेलं आहे. प्रियांनो हेच होतं, ज्या ज्या वेळेस ख्रिस्त आमच्याशी वैयक्तिकरित्या भेट घेतो त्यावेळेस आम्ही त्याचे साक्षी ठरतो. आणि तेच आम्हाला या स्त्रीच्या आयुष्यात देखील घडलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. 28व्या वचनामध्ये तिथं असं लिहिलेलं आहे, ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. एक बदललेला पापी किंवा एक विश्वासणारा, त्याचा सर्वात महत्वाचा गुण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रियांनो. तो कधीच शांत राहू शकत नाही. ख्रिस्ताने त्याच्यासाठी जे काही केलेलं आहे तो इतरांना देखील सांगत आहे. आणि तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. एक बदललेले जीवन आम्हाला पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे ती प्रभू यीशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची एक साक्षी झालेली आम्हाला पाहायला मिळत आहे. आम्ही पाहिलं प्रियांनो, प्रभू यीशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. ज्याला तहान लागलेली आहे त्याची तहान विझवण्यासाठी जिवंत पाण्याचा झरा म्हणून तो आलेला आहे. ज्याला सार्वकालिक जीवनाची आणि पाप क्षमेची गरज आहे त्यांना पाप क्षमा देण्यासाठी प्रभू यीशू ख्रिस्त आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू यीशू ख्रिस्त स्वतः जो मसीहा आहे हे प्रगट करून देण्यासाठी आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. उपासनेचं खरं सत्य आणि त्याचे आराधक कसे असावे हे प्रगट करून देत असताना आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर एका विश्वासणाऱ्याचं बदललेलं जीवन आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. आज आमची काय गरज आहे प्रियांनो? प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीवर अजूनही बसलेला आहे.
आम्ही कोणत्या प्रकारची तहान घेऊन त्याकडे आज येत आहोत. परंतु आपण धन्यवाद देऊया प्रभूला, कारण त्याला आमची खरी तहान माहिती आहे प्रियानो. आणि म्हणून इकडं तिकडं न जाता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण पाहात, कारण त्याला आमच्या आमच्या गरजेची त्याला जाणीव आहे प्रियानो. आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी तो त्या ठिकाणी एक श्रोता म्हणून आम्हाला बसलेला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आ, आ, अशा ख्रिस्ताकडे आम्ही जाऊया प्रियांनो. आणि त्याला आमच्या जीवनातील जे काही प्रश्न आहेत, जे काही खरे समस्या आहेत, त्याच्यावर त्याला बोट ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करूया प्रियांनो. कारण तो फार कृपाळू आहे आणि फार कृपेने तो आम्हाला आमची चूक किंवा आमचे प्रश्न किंवा आमच्या समस्या फार कृपेने तळवळेने दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रियांनो. आणि म्हणून आजच्या सकाळी आपण त्याकडे येऊया प्रियांनो. आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टी होतील त्यावेळेसच आपण त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करू शकू. आणि ज्यावेळेस आपण त्याची आराधना करू शकू, त्याला आपला मसीहा, आपला ख्रिस्त म्हणून ओळखू शकू, त्यावेळेस आपण इतरांना देखील सांगू शकू की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केले आहे. किती सुंदर बाबी ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त हरवलेले शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे तहानलेले आहेत त्यांना त्यांची तहान बुजवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे आमच्या पापाची जाणीव कृपेच्या द्वारे करीत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे आम्हाला मसीहा म्हणून प्रगट करत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे आमचं जीवन बदलत आहे या भागातून आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियानो. आणि हा जो भाग आहे या भागातून प्रभू आपल्याला सहाय्य करो प्रियानो, की आमचं लक्ष आम्ही इकडे तिकडे न लावता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी उपलब्ध आहे, असा जो झरा आहे जिवंत पाण्याचा, त्याकडे आमचं लक्ष लावण्यास प्रभू आमचं सहाय्य करो. आमेन.